लग्न झालं 7-8 वर्ष झाली ह्याच्या गेला फटाकचे फुल तुमच्या जमान्यात एवढं मोठं कुंकू तुमच्या जमान्यात नऊवारी साडी बदल घेतली पाहिजे मग तुमच्या जमान्यात नऊवारी साडी आमच्या जमान्यात गोल गोल साडी आमच्या जमान्यात सहावारी साडी आम्हाला असलं चालायचं ना झाली काय परवा काय जास्त गडबड करू नको गडबड नव्हे आता तुला सांगतो आता जरा सांगतो सांगू काय पुढचं सांगू बघा हो परत पुढे मला नंतर बघ सांगतो तुला आहे जरा लग्न झालं परवा ना लग्न झालं भावाची सासूच्या ना लगेच अंगात आलं लग्न झाल्या अरे इकडे नवरा इकडे निघाला घर द्यायला नवरीला घे नवरीचा जो अंगात नवरीच्या सासू आपल्या नवऱ्याच्या सासूवर भावाच्या आमच्या सासूच्या अंगात आलं ती काय म्हणते होते मोठ्या घरची तुम्ही सोन केली बाई ग मोठ्या घरची सोन केली बाई ग आमच्या घरची तुम्ही सोन केली बाई ग टोपलभर भांडी ती घासणार एलईडी टीव्ही तिला आनंद केला बाई ग टीव्हीचा रिमोटीच्या हातामध्ये राहील ग शेतीवाडी तिला काही जमणार नाही ग शेणामध्ये हाती घालणार आता बघ एवढं झालं ठीक होत आणखी काय म्हणते माहिती पुढे लेख माझी गावामध्ये राहणार नाही तुमच्या संग मुंबईला येणार नाही हा म्हटल्यावर माझं जर ऐकत फिरलं हा भाव का आता बायकोला घेऊन जाणार ऐशी असणार थांबणार कोण लगेच मी अंग धरलं लगेच माझं अंग धरलं तिला मुंबईला नेणार आई कोरडोरा तुमच्या घरी ठेवणार माझा आई बापू तुमच्या घरी ठेवणार असं म्हटल्याबरोबर अंग सोडला माझं पण हो जाऊ नाही तुम्ही आपल्या माझ्या लेकीला गावाला ठेवा पण तुमचं आई बापू त्या माझ्या महाराज यांची भेट झालेली आहे आता सासू कोण होते सासरा पण होते महाराज आले नाही ना तर अजून बनवलं ना काय लवकर या मग म्हणायचं नाही तू टाइमपास केला येऊ दे
मथुरेचा राजा कंस मुस्ती चढून बोला महाराज. आपला पारा कसा काय चाललाय? पारा व्यवस्थित चाललेला आहे. आपली पारा व्यवस्थित चाललेला आहे. आपली जनता मात्र दुखी आहे. का काय माहिती? असं का कसं माहितीये तुम्ही काय होतं माहितीये तर आपलं तर काय माहितीये तर महाराज काय माहितीये हा महाराज काय माहितीये त्याचं काय आपला पारा कसा काय चाललाय? इतकं मारू नका हो. इतकं मारू नका. इतकं ऑपरेशन झालं इकडं मार महाराज जरा द्या विश्रांती घ्या तुम्ही. नाही पारा कसं काय चाललाय सांगा. गुलाबाच्या फुलाप्रमाणे चाललेला आहे. होय ना तुमच्या शब्दाबाहेर काही जनता जात नाही अजिबात. असं पण एक आता शंका आहे. आता पुढच्या वर्षी ना आपला हा दुधाचा बिझनेस बंद होणार. काय होय बंद होणार. अरे हरामखोर! ऐकून तरी घ्या काय झालं तर सगळ्यांनी गुरंढोरं ऐकून टाकली. दूध आता आणायचं कोण हो ज्ञान मिळत काय 50 रुपये अरे तुला पर्याय काढूया आपण लोकांना एक एक गाय वाटूया. हो दूध शेवटी आपल्याला देणार मग आपण गाय वाटूया. अरे चाल का गाई काय लगेच कुठे घेऊ पैसा पण देणार घाटावर लागलं ते गायांना. त्याला गावठी गाईला दूध जास्त राहिलं नाही. मथुरेमध्ये येणाऱ्या गवळणी काय रे तुला काही नाही म्हणतो मथुरेमध्ये येणाऱ्या गवळणी हा काय झालं नाही मला आपण त्याची थोडा वेळ वाट बघूया. ठीक आहे मी थोडी विश्रांती करतो. तिकडे जाऊ तुम्ही कमी झाले किती खाणार काय घेऊन येतो पण पुढे कसं गेला गेलाय नाही मी काय म्हणतो महाराज बाबा ये ना पण पुढे कसं अरे बनव अरे जाऊ हे केलं तर तू काय चौकीत आशीर्वाद असो एवढं बोलायचं कारण त्या मला पुष्कळ इथे हजर करा. काय कर माझं हे पण द्या त्याला दिलं मला हे आता पुढे कसं हो ते अंतर आहे पण त्याला आणले तर पुढे कसं ते वाटत अरे काही पोहे
कृष्ण पाहिजे मला कृष्ण. अरे पोपटान हो तर लगेच हो, जाणार काय? काला कृष्ण. अरे काय दुधाचे पाठ फोडले आमचे. फोडले. हा बाबा कृष्ण गेला आहे. ठीक आहे येतो मी. या तुम्ही. या तुम्ही. कृष्ण तुला बोलायचं एवढंच कारण. कशा कावड्याने बंद केलास कसं चालू करून दे. कशा बंद केलास कसं चालू करून दे. तुझ्या किंमत असेल तर हो विचारू दे. तरी शेवटचं सांगतो तुला. कशा गवळणी बंद केलाय कशा चालू करू दे. ठीक आहे तेवढीच जर हिंमत असेल तर मदत करायची तयारी.